हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे. कारण आपण आज जे बघणार आहोत तर इंट्राडे ट्रेडिंगबद्दल बघणार आहोत की इंट्राडेला जे आहे त्या ट्रेड्स कशा आयडेंटिफाय करू शकतो आपण आणि ओव्हरऑल जो आहे तो मोमेंटम कसा कॅप्चर करू शकतो. सो ज्यांनी कोणी माझी प्रिव्हियस व्हिडिओ नसेल बघितली तर एक लाईव्ह ट्रेडबद्दल आपण एक व्हिडिओ बनवली आहे. सो जाऊन बघा. लाईव्हमध्ये आपण दाखवलं की कसे त्याच्यामध्ये आपण जो एक चांगला मोमेंटम कॅप्चर करू शकलो आहे. सो ह्या व्हिडिओ नंतर जाऊन बघा, नाही तर डायरेक्टली आता जा लाईव्ह आहे म्हणून. सो कन्सेप्ट सोपी आहे. यू कॅन कॅप्चर द गुड अमाऊंट ऑफ ट्रेड्स विथ द हेल्प ऑफ ट्रिगर्स प्लस ओपन इंटरेस्ट. ओके. सो कन्सेप्ट काय आहे ती मी आधी तुम्हाला रफली दाखवतो इथे, त्यानंतर आपण जो आहे तो ट्रेड सेटअपवरती येऊया आणि टूल्सवरती येऊया. ओके. सो जनरली सगळ्यांना माहिती आहे की आपण ओपन इंटरेस्ट जो आहे तो रायटर्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट. सो एक एक्झाम्पल घेऊया. लेट्स सी. जो एक मी इथे ग्रीन बार्स बनवतो. ओके. सपोज हा ग्रीन बार आहे, हा आपला रेजिस्टन्स लेवल आहे. ओके. आणि एक रेड बार आपण बनवूया लाईक दिस. ओके. सो लेट्स फॉर एक्झाम्पल हा जो रेड बार आहे हा आपला सपोर्ट लेवल आहे. ओके. सिंपल आहे. नाव जर मी रेजिस्टन्स बघतोय दॅट मीन्स व्हॉट, कॉल रायटर्स आहेत तिकडे. सो जर कॉल रायटर्स काय अँटिसिपेट कसं असतात की मार्केट जो आहे तो जास्त खाली असला पाहिजे. म्हणजे सपोज ही स्ट्राईक पाहिजे असेल 1000. सो मार्केट जेवढा 1000च्या खाली राहील किंवा त्या लेवलला राहील तर रायटर्सला कुठेतरी प्रॉफिट आहे, राईट. सो ते झालं रेजिस्टन्सचं लेवल. आता सपोज 500 लेवल जो आहे हा सपोर्ट लेवल आहे. सो इथे कोण आहेत, पुट रायटर्स आहेत. सो पुट रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की मार्केट जेवढ्या वरती राहील तेवढा त्यांना बेनिफिट आहे किंवा साईडवेज असेल तर. सिंपल आहे लॉजिक. नाव लेट्स सी. करंट मार्केट प्राइस जी आहे सपोज इकडे रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते. नाव इथे दोन अपॉर्च्युनिटी मिळतील. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी? एक तर ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी मिळेल किंवा एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी मिळेल इकडे किंवा एक ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी मिळेल. सो रिव्हर्सल कधी मिळेल? जेव्हा इथे कॉल रायटर्स आपल्या पोझिशन्स अजून ऍड करतील तेव्हा. दॅट मीन्स प्रिव्हियस इथे सपोज 1 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे, तर इकडे जाऊन 2 लाख झाले, म्हणजे 1 लाख कॉल ओपन इंटरेस्ट अजून वाढलाय. सो जर कॉल ओपन इंटरेस्ट वाढलाय म्हणजे काय, प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला बिल्ड होतोय जास्त. सो ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी नाही पण एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो ह्या लेवलला. सिंपल. नाव लेट्स सी. सेकंड सिच्युएशन काय होऊ शकते की कॉल रायटर्स जे आहेत ते इथे आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतायत. अनवाइंड मीन्स व्हॉट, की ज्यांनी प्रिव्हियस 1 लाख ओपन इंटरेस्ट आहे तो आता झालाय 50,000. मीन्स व्हॉट, की 50,000 जे आहे ते कॉल रायटर्स निघून झालेत. मीन्स व्हॉट, की प्रेशर जे खाली देणारे कमी होत आहेत. सो जर प्रेशर कमी देणारे होत आहेत खालच्या साईडला तर व्हॉट, मार्केट एक सस्टेनेबल ब्रेकआउट मोमेंटम देऊ शकतो. तर सिंपल काय लक्षात ठेवायचं आपल्याला की स्टॉक जर रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय तर आपल्याला तिकडे चेंज इन ओवाय जो आहे, चेंज इन ओवाय तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके. दॅट मीन्स व्हॉट, की कॉल रायटर्स आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात आणि कुठेतरी जो आहे तो प्रेशर कमी होतोय खालच्या साईडला जो मार्केटला आहे आणि मार्केट जो आहे तो एक सस्टेनेबल मोमेंटम घेऊ शकतो. सेम लॉजिक. लेट्स सी. स्टॉक प्राइस सपोर्टच्या आसपास ट्रेड करते. आता सपोर्टला कोण आहेत, पुट रायटर्स आहेत. ते प्रेशर कोणत्या साईडला बिल्ड करतात, वरच्या साईडला बिल्ड करतात. सो सपोज पुट रायटर्स इथे आपल्या पोझिशन्स ऍड करत असतील तर सपोर्ट स्ट्रॉंग होते, प्रेशर वरच्या साईडला खूप स्ट्रॉंग बिल्ड होते, त्यामुळे एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी मिळेल, राईट. आणि तेच जर मी बघितलं इथे की पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात. दॅट मीन्स व्हॉट, की सपोर्टचा जो एक प्रेशर लेवल आहे तो कुठेतरी कमी होते, त्यामुळे मार्केट जो आहे एक सस्टेनेबल ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळू शकतं. सो इथे काय कन्सेप्ट येतं की जर स्टॉक प्राइस सपोर्टच्या आसपास ट्रेड करत असेल दॅट मीन्स की कुठेतरी मार्केटमध्ये एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे. नाव आता आपल्याकडे किती स्टॉक्स आहेत? वी हॅव 185 FNO स्टॉक्स, राईट. ते चेंज होत असतात. 180 होतात, कधी 183, 187 पण होतात, डिपेंड्स अपॉन. पण ऑन अन ॲव्हरेज जर मी बघितलं तर 185 FNO स्टॉक्स आहेत. सो कोणत्या स्टॉकमध्ये मला ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे ते कसं फाइंड आउट करू? जर मी एक स्टॉक मॅन्युअली, जसं मी आता इथे बघतोय, मॅन्युअली जर मी रिसर्च करायला गेलो तर हार्डली एक मला 10 ते 15 मिनिटं लागतील, राईट, एका स्टॉकला. जर मी रेग्युलरली रिसर्च करत असेल तर. जर कोण नवीन ट्रेडर असेल तर त्याला अर्धा तास तरी लागेल एका स्टॉकला रिसर्च करायला. सो आपल्याला एक असा फिल्टर पाहिजे की जो मला सांगेल की हा जो पर्टिक्युलर स्टॉक आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास आहे आणि त्याचा चेंज इन ओव्हर नेगेटिव्ह आहे, राईट. सो तो कुठे मिळेल आपल्याला? सो त्याचा आन्सर आहे
क्वांटसॅपचा ट्रिगर टूल. सो ट्रिगर टूलवर मी येतोच, पण ह्याच्या आधी थोडाफार मी ते एक्सप्लेन करतो एक इंटरफेस, कारण बऱ्याच लोकांची एक क्वेरी असते की सर इंटरफेसला बरेच टूल्स आहेत, सो ह्याचं काय लॉजिक आहे. लॉजिक इज सिम्पल. टॉपला बघा तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, तिन्ही जे मेजर इंडायसेस आहेत त्यांचं इथे बिल्टअप बघायला मिळेल. ओके, सो एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही 9:15ला येतात, 9:20ला किंवा 9:30 किंवा कधीही ऑलमोस्ट अगर जर मी बघायला गेलो तर 12च्या आसपास येतात आणि तिकडे बघितलात तुम्ही जर निफ्टी, फिन निफ्टी आणि बँक निफ्टी जर लॉंगमध्ये असेल, दॅट मीन्स की कुठेतरी फ्रेश बायर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात, दॅट मीन्स मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो कुठेतरी बुलिश आहे. ओके, आणि तेच जर मला तिन्ही इंडायसेस दिसले शॉर्टमध्ये आहेत, सो कुठेतरी म्हणू शकतो की सेंटिमेंट जो आहे मार्केटचा थोडाफार बॅरिश सेंटिमेंट आहे. आणि जर असं काही मिक्स्ड असेल ना, लाईक शॉर्ट कव्हरिंग पण आहे, शॉर्ट आहे, लॉंग अनवाइंडिंग, सो बघा एक मी म्हणू शकतो की कुठेतरी जो आहे ना तो बँकिंग सेक्टर एक प्रॉफिट बुकिंगमध्ये किंवा थोडाफार एक बॅरिश सेंटिमेंटमध्ये आहे, पण निफ्टीचा ओव्हरऑल इंडायसेस आहे थोडाफार नेट पॉझिटिव्ह आहे. सो डिपेंड्स अपॉन यू की तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये किंवा कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेड बनवायचे, पण एक ओव्हरऑल तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर इथे सिनॉप्सिस आहे, डेज हाय लो, ऑप्शन चेन, इंट्राडे मूव्हर्स, त्याच्यानंतर मी थोड्याला खाली स्क्रोल केलं तर इंडेक्स कॉन्ट्रीब्युटर आणि टॉप स्टॉक, सो बरेच टूल्स आहेत. सो ह्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवली आहे, ह्या व्हिडिओनंतर जाऊन बघा. आणि ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन नसेल डाउनलोड केला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळेल, सो नंतर जाऊन लगेच डाउनलोड करा. ओके, सो आपण येऊया ट्रिगर्सवरती. सो ट्रिगर्स आपल्याला मिळणार ट्रॅकमध्ये आणि यू कॅन सी ऑप्शन्स ओवायमध्ये इथे ट्रिगर्स टूल आहे, सेकंड टूल. सो ट्रिगर्सवरती मी क्लिक केलं. ना फर्स्टली मी तुम्हाला ह्याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो, ट्रिगरचा इंटरफेस काय आहे, आणि त्यानंतर आपण ह्याच्या ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, सो एकच मिनिट द्या. ठीक आहे, नाव यू कॅन सी इथे फ्युचर प्राइसचं ऑप्शन आहे. फ्युचर प्राइस मीन्स व्हॉट, की करंट स्टॉकची प्राइस कुठे ट्रेड करते हे तुम्हाला सांगते. लाईक आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करते तर 726ला, अबॉट कुठे ट्रेड करते तर 27,470, ABFRL 328च्या आसपास ट्रेड करतोय, अदानी एंटरप्राइजेस जो आहे तो 3166च्या आसपास ट्रेड करतोय. सो जर मी खाली स्क्रोल डाऊन केलं तर जे पण F&O स्टॉक्स आहेत सगळ्या स्टॉकची तुम्हाला इथे फ्युचर प्राइस बघायला मिळेल, करंट मार्केट प्राइस काय आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकची. ओके, देन लेफ्ट हँड साईड काय आहे, हायेस्ट कॉल, जे आपण बघितलं डायग्राममध्ये काय बघितलेलं की हायेस्ट कॉल मीन्स व्हॉट, आपले सर्वात जास्त कुठे कॉल रायटर्स आहेत. सो कॉल रायटर्स मीन्स व्हॉट, तो आपला रेजिस्टन्स लेवल झाला. सो लेफ्ट हँड साईड जी पूर्ण आहे ना ती आपली रेजिस्टन्स साईड आहे, आणि राईट हँड साईडला जर तुम्ही इथे बघाल तर हायेस्ट पुट मीन्स व्हॉट, की सर्वात जास्त पुट रायटर्स कुठे उभे आहेत. सो हा काय झाला माझा सपोर्ट लेवल. ओके, नाव ह्या ज्या सगळ्या स्ट्राईक्स आहेत ना, या रेजिस्टन्सच्या स्ट्राईक्स आहेत ओव्हरऑल, आणि या ज्या स्ट्राईक्स आहेत त्या सगळ्या सपोर्टच्या स्ट्राईक्स आहेत. सिम्पल आहे, आता जे आपण लॉजिक बघितलं तेच. ओके, नाव लॉजिक सिम्पल आहे. बघा आरती इंडस्ट्रीज 726ला ट्रेड करतोय, त्याचा सर्वात मोठा रेजिस्टन्स कुठे आहे 730, आणि सर्वात मोठा सपोर्ट लेवल कुठे आहे 700, सर्वात मोठा. ओके, मी नियर बाय एक्सपायरी किंवा नियर बाय करंट मार्केट प्राइसचा रेजिस्टन्स सपोर्ट नाही म्हणजे सर्वात मोठा रेजिस्टन्स सपोर्ट कुठे आहे. ओके, सेम लॉजिक अबॉटला पण 29,000 रेजिस्टन्स आहे, 27,000 सपोर्ट लेवल आहे. ओके, नाव कॉल डिफरन्स. सो व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. 726 करंट मार्केट प्राइस आहे, रेजिस्टन्स आहे 730, दोघांमध्ये 4 रुपयाचा फरक आहे. सो जो पर्सेंटेज फॉर्ममध्ये डिफरन्स येतो ना तो तुमचा आहे 0.54%. ओके, त्याच्यानंतर पुट डिफरन्स काय, पुट डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी सपोर्ट लेवल. 726 करंट मार्केट प्राइस आहे, 700 सपोर्ट लेवल आहे, 26 रुपीजचा जो डिफरन्स आहे तो पर्सेंटेज फॉर्ममध्ये किती येणार 3.59%. सो कॉल डिफरन्स, पुट डिफरन्स आपल्याला हे हेल्प करतं की आयडेंटिफाय करायला की स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास आहे की सपोर्टच्या आसपास आहे. जसं इथे बघा 0.54 रेजिस्टन्सच्या आसपास आहे आणि 3.59 सपोर्टच्या आसपास आहे. सो रेजिस्टन्सच्या आसपास स्टॉक एक ट्रेड करते समजलं लगेच आपल्याला, दॅट इज द थिंग. ओके, त्याच्यानंतर ओपन इंटरेस्टचा कन्सेप्ट आहे. ओपन इंटरेस्ट काय तुम्हाला सांगतं की नंबर ऑफ ओपन कॉन्ट्रॅक्ट्स. 730 वर किती ओपन इंटरेस्ट आहे 9,52,000चा. जो मी म्हणालो ना 1 लाख ओपन इंटरेस्ट असेल मग 2 लाख झाला, दॅट इज द थिंग की करंट ओपन इंटरेस्ट किती आहे 9,52,000. पुट ओआयला काय सांगतं की सपोर्टवर किती ओपन इंटरेस्ट आहे, म्हणजे 700 वर किती ओपन इंटरेस्ट आहे 515. सेम लॉजिक गोज टू दी ऑल द F&O स्टॉक्स. ओके, त्यानंतर जो आहे चेंज इन ओआय, हा जो कन्सेप्ट आहे ना हा खूप मेन कन्सेप्ट आहे. ओके, चेंज इन ओआय दोन्ही साईडला आहे. सो चेंज इन ओआय तुम्हाला काय सांगतं की किती रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात किंवा अनवाइंड करतात. लेट्स सी,
मी आरती इंडस्ट्रीजमध्ये बघितलं 59.2% ॲडिशन चालू आहे 730 स्ट्राईकवरती. मीन्स वॉट की कॉल रायटर्स आपल्या पोझिशन ॲड करतायत. सो कुठे जरी जो हा लेवल आहे ना 730 तो स्ट्रॉंग होतोय, 60% स्ट्रॉंग झालाय. सो प्रेशर जो आहे तो 730ला असा बिल्ड होतोय की मार्केट त्या लेवलच्या खाली राहायला पाहिजे. सो मला तिकडे रिव्हर्सलची ट्रेंड मिळेल पण ब्रेकआउटचे चान्सेस खूप कमी आहेत. तेच जर मी आता बघायला गेलो तर मॅन्युअली मी हे फाइंड आउट नाही करणार, मी इथे एक फिल्टर लावणार. ठीक आहे, ज्यांना कोणाला ही कन्सेप्ट समजली असेल त्यांनी पुढे कंटिन्यू करा, ज्यांना नसेल समजली एकदा पुन्हा ह्याचा एक ओव्हरऑल समजून घ्या कन्सेप्ट काय आहे किंवा हा इंटरफेस काय, त्यानंतर तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. ओके, सो मी क्लीन करतो सगळं नाव. सिम्पल, ज्यांनी कोणी लाईक नोटबुक किंवा जे काही पेन पेपर ठेवलं असेल सोबत, 2 गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला ब्रेकआउट ट्रेड पाहिजे तर कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन ओवाय जो आहे ना तो नेगेटिव्ह असला पाहिजे. कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये कसं फाइंड आउट करणार, मी इथे कॉल डिफरन्सवरती क्लिक करणार. ओके, यू कॅन सी एक फिल्टर व्ह्यू येतो माझ्याकडे की कोणत्या स्टॉकने ब्रेकआउट दिलाय किंवा कोणता स्टॉक ब्रेकआउट देणार आहे. ओके, सो आपल्याला काय करायचंय, चेक करायचं की कोणत्या स्टॉकने ब्रेकआउट दिला नाही अजून. ब्रेकआउट ऑलरेडी दिला तिथे तर आपण ट्रेड नाहीच बनवणार कन्फर्म, राईट. सो मी इथे येणार. कन्सेप्ट काय होती, 0 to 1% मध्ये कॉल डिफरन्स असला पाहिजे. ओके, नाव यू कॅन सी टाटा कम्युनिकेशन 1893 इज अ करंट मार्केट प्राइस. टाटा कम्युनिकेशनची 1900चा जो आहे तो रेजिस्टन्स लेवल आहे आणि सपोर्ट जो आहे तो 1800चा आहे. ओके, कॉल डिफरन्स काय सांगते की स्टॉक 0.35% लांब आहे त्याच्या रेजिस्टन्स पासून, पण पुट डिफरन्स काय सांगते 4% लांब आहे सपोर्ट पासून. सो स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय अँड यू कॅन सी द चेंज इन ओवाय इट्स 10% निगेटिव्ह. 10%ची अनवाइंडिंग चालू आहे 1900च्या लेवलवरती. दॅट मीन्स वॉट, मला काही इथे समजतं की 1900चा जो रेजिस्टन्स लेवल आहे तो ऑलमोस्ट 10% वीक झालाय, राईट. सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनणार, जेव्हा 1900चा लेवल ब्रेक होणार तेव्हा. जो क्विक इंट्राडे मुवमेंट, जो क्विक इंट्राडे स्कॅल्प पाहिजे असतो ना, तो इथे तुम्हाला फाइंड आउट करायला मिळेल. हे तुमचा आन्सर आहे. सो जे तुम्हाला पाहिजे ना की मला एक स्टॉकमध्ये इंट्राडे मुवमेंट माझे क्विक इंट्राडे जी 5-10 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, दिस इज द आन्सर. ओके, त्याच्याच खाली बघा एक बघायला गेलो तर ऑबेरॉय रियालिटी आहे 1800चा रेजिस्टन्स, 1700चा सपोर्ट. स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय, 0.38% लांब आहे. हार्डली 7 रुपयाचा फरक आहे रेजिस्टन्समध्ये आणि यू कॅन सी 3.5-3% अनवाइंडिंग ऑलमोस्ट आहे, राईट. सो टेक्निकली जर मी बघायला गेलो तर प्रायोरिटी मी फर्स्ट देणार कोणाला, टाटा कम्युनिकेशनला, कारण त्याची अनवाइंडिंग जास्त आहे. त्याच्यानंतर कुठेतरी मी ऑबेरॉय रियालिटीवर शिफ्ट होणार आणि नंतर रिलायन्समध्ये. ठीक आहे, ही झाली ब्रेकआउटची कन्सेप्ट. नाव ब्रेकडाऊन. ठीक आहे, आता जर मला एखादी ब्रेकडाऊन ट्रेड बनवायची असेल, सेम लॉजिक जो आपण ब्रेकआउट साईडला वापरला ना, कॉल डिफरन्स 0 to 1% पाहिजे, चेंज इन नेगेटिव्ह पाहिजे, सेम कन्सेप्ट इथे या आणि पुट डिफरन्सवर वापरा. पुट डिफरन्सवरती क्लिक करा. ओके, नाव आपल्याला काय चेक करायचं आहे की पुट डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. फिल्टर लगेच मिळतो, फक्त थोडाफार स्क्रोल करायचं आहे. आणि ओव्हरऑल जर मी आता बघायला गेलो तर सेंटिमेंट थोडाफार मार्केटचा पॉझिटिव्ह आहे. जेव्हा मी रेकॉर्ड करते त्या दिवशी तर ओव्हरऑल सेंटिमेंट मार्केटचा पॉझिटिव्ह आहे. सो जेवढे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळाले तेवढे जास्त ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी नाही मिळणार, पण एक स्टील दर इज वन अपॉर्च्युनिटी टाटा केमिकल्समध्ये बघायला मिळेल. 1100चा सपोर्ट लेवल आहे आणि 1200चा रेजिस्टन्स आहे. 1107 वर स्टॉक ट्रेड करतोय, म्हणजे 7च रुपये लांब आहे फक्त सपोर्ट पासून. आणि यू कॅन सी 2.39% अनवाइंडिंग आहे. सो कुठेतरी 1100 लेवल ब्रेक झाल्यानंतर कुठेतरी अपॉर्च्युनिटी आहे. पण डाबर अगेन यू कॅन सी 600चा सपोर्ट आहे, सो ती एक मोमेंटम आहे. अपोलो टायरमध्ये आहे पण स्टील तो रेजिस्टन्स पासून खूप लांब आहे, सो विल वेट फॉर इट. ओके, आता बरेच लोकांचे विचारतात सर मॅक्झिमम ह्याची स्ट्राईक रेट काय आहे. मेन तर तोच पॉईंट आहे ना की मी हा डेटा म्हणून बघतो, पण स्ट्राईक रेट काय, ज्या बेसिसवरती मी ट्रेड करतो. स्ट्राईक रेट तुम्हाला स्वतः दाखवतो मी. ते बघा, कॉल डिफरन्सवरती क्लिक केलं, ज्या पण स्टॉकने ब्रेकआउट दिले ना, मॅक्झिमम स्टॉकचा चेंज इन नेगेटिव्ह आहे. ज्या पण स्टॉकने बघा, 1-2 केसमध्ये मिळेल बघा, इथे ब्रेकआउट मिळालंय पण पॉझिटिव्ह चेंज इन आहे. सो 1-2 स्टॉक ट्रेड करा ना, 10-20 स्टॉक मिळतात, त्यातले 2-3 स्टॉक तर मी अवॉइड करू शकतो, राईट. इथे पॉसिबल आहे की स्टॉकने आता रेजिस्टन्स ब्रेक केला पण रिव्हर्सल येऊ शकतो तिकडे, राईट. पण मॅक्झिमम स्टॉकचा चेंज इन आहे बघा नेगेटिव्ह आहे. सो स्टॉकने ब्रेकआउट दिलं, चेंज इन नेगेटिव्ह, गो अँड टेक अ ट्रेड. सिंपल कन्सेप्ट आहे, राईट. सो स्ट्राईक रेट तर तुम्हाला समोरच आहे. ट्राय करा की जेव्हा मार्केट ट्रेंडिंगमध्ये असेल, डेफिनेटली ही खूप चांगली कन्सेप्ट आहे. आणि सेम लॉजिक गोज विथ दी पुट डिफरन्स. सो पुट डिफरन्सला जर बघितलं तर बघा, मॅक्झिमम स्टॉकचा जो आहे तो चेंज इन थोडाफार नेगेटिव्ह आहे. जसं मी म्हणालो सेंटिमेंट मार्केटचा थोडाफार बुलिश आहे. सो पुट डिफरन्सला एवढे ट्रेंड नाही मिळणार जेवढे कॉलला मिळतात. ओके, नाव टार्गेट काय असला पाहिजे.
आणि स्टॉप लॉस काय असला पाहिजे. सिम्पल आहे. टार्गेटला तुम्ही काय करा, लेट्स सी जर मी इथे कॉल डिफरन्सवरती आलो आणि जर सपोज मला टाटा कम्युनिकेशनमध्ये किंवा टाटा कम्युनिकेशन कुठे गेला, एक मिनटं, टाटा कम्युनिकेशन 1900चा रेजिस्टन्स लेवल दिसतोय, तो ब्रेक झाला तर मी काय करणार, ओपन इंटरेस्ट ओपन करा फक्त याचा. ओके, आणि ते टाटा कम्युनिकेशन सर्च करा. एकच मिनटं द्या, मी हे सगळं ना इथे टाटा कम्युनिकेशन इथे आलो. ओके, यू कॅन सी रेजिस्टन्स लेवल अनवाइंडिंग दिसते. आता हे काय कन्सेप्ट एक शॉर्टली मी एक्सप्लेन करतो. कुठे गेला आपला हा. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे जी आता बघितली ना 1900चा रेजिस्टन्स लेवल, तर सर्वात मोठा रेजिस्टन्स लेवल हा आहे, राईट. यू कॅन सी 1900चे स्ट्राईक, आणि तो अनवाइंडिंग आपण 10% बघितला ना, तो बघा इथे ब्लँकची जागा दिसते ना, ती अनवाइंडिंग आहे. ओके, सो जे मॅन्युअली आपण ओपन इंटरेस्टने करणार होतो ना, ते आपण ट्रिगर्सने करतोय. आता याचा सर्वात मोठा रेजिस्टन्स कुठे आहे, ह्या लेवलवरती. मध्ये बघा रेजिस्टन्स आहे, पण त्याचा जो प्रेशर आहे ना तो एवढा नाही. सो मार्केटमध्ये त्याचा जो प्रेशर असणार, जर मार्केटने तो लेवल ब्रेक केला तर तेवढा जास्त नसणार. पण तोच जर 2000 वरती जो रेजिस्टन्स लेवल आहे, यू कॅन सी, तर एक ऑलमोस्ट 100 पॉईंटचा गॅप आहे इकडे, राईट. सो जर मार्केटने 1900चा लेवल ब्रेक केला तर मी अँटिसिपेट करू शकतो की मार्केट जास्तीत जास्त जाऊन 2000 वर जाईल, तिकडे कुठेतरी रेजिस्टन्स घेईल, पण तिकडे पण अनवाइंडिंग दिसते. पण स्टील माझा जो पहिला टार्गेट असेल तो 2000चा असेल. ओके, सो त्याला काय करा, तुम्ही चार्टच्या बेसवरती ट्रेल करा की जर हायर हाय क्रिएट करत चाललाय, की जसं सपोज ब्रेकआउट दिला तर काही असं जाईल मार्केट, राईट. सो जसं जसं हाय क्रिएट करत जाईल ना, तर हा जो प्रिव्हियस हाय तुमचा स्टॉप लॉस बनत जाईल. ओके, इथे नवीन हाय क्रिएट केला, तुमचा स्टॉप लॉस इथे असेल, ठीक आहे. इथे नवीन हाय क्रिएट केला तर स्टॉप लॉस उचलून ह्या लेवलवरती आणा, पुन्हा नवीन हाय क्रिएट केला, स्टॉप लॉस उचलून ह्या लेवलवरती आणा. सो गो विथ दी ट्रेलिंग. ओके, पण ओपन इंटरेस्टच्या बेसवरती स्टॉप लॉस ठेवा, आणि जो टार्गेट ठेवा, आणि स्टॉप लॉस जो असेल तो तुमचा असेल काय, स्विंग हाय स्विंग लो. ब्रेकआउट असेल तर स्विंग लो तुमचा स्टॉप लॉस असेल, आणि ब्रेकडाऊन असेल तर स्विंग हा तुमचा जो असेल तो टार्गेट असेल. ओके, सो आजचा कन्सेप्ट एवढाच होता की ओव्हरऑल ट्रिगर प्लस ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती जे आहेत ते आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो, आणि ओव्हरऑल जे आहे ते मोमेंटम आयडेंटिफाय करू शकतो. ज्यांनी कोणाला ही कन्सेप्ट आवडली असेल, प्लीज लाईक दी व्हिडिओ, कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट, जास्तीत जास्त लाईक, आपण जास्तीत जास्त व्हिडिओ ह्याच्यावरती आणणार. ओके, सेकंड गोष्ट, ज्यांनी कोणी प्रिव्हियस व्हिडिओ नसतील बघितल्या, जा व्हिडिओ लायब्ररीची लिंक आहे खाली, त्याच्यावरती क्लिक करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशनही डाउनलोड नाही केलंय, सो डाउनलोड करा. 25 फ्री टूल्स तुमच्यासाठी ठेवलेत. सो 25 फ्री टूल्स डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनचा ॲक्सेस घ्या. ओके, आणि जर काहीही क्वेरीज असतील वरती नंबर आहे. ओके, सो कॉन्टॅक्ट, आणि तुमच्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह होऊन जातील. ओके, आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.